एक देवदूत येऊन माझ्याबरोबर बोलला. तो म्हणाला, ये नवरी म्हणजे कोकराची स्त्री, मी तुला दाखवतो. तेव्हा मी आत्म्याने संचरित झालो असता त्याने मला मोठ्याहून डोंगरावर नेले. नंतर मी नवी आकाश व नवी पृथ्वी पाहिली. पहिली आकाश व पहिली पृथ्वी निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नाही. नंतर मी नवी आकाश व नवी पृथ्वी पाहिली. पहिली आकाश व पहिली पृथ्वी निघून गेली होती आणि समुद्र राहिला नाही. तेव्हा मी पवित्र नगरी नवी यरूशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिली. ती नवऱ्यासाठी शृंगारलेल्या नवरीप्रमाणे सजवलेली होती. आणि मी राजस्थानातून आलेली मोठी वाणी ऐकली. ती अशी, पहा, देवाचा मंडप मनुष्यबळ आहे. त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करेल. ते त्यांचे लोक होतील आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्याचे सर्व अश्रू पुसून टाकेल. ह्यापुढे मरण नाही, शोक, रडणे व कष्टे नाहीत, कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या. तेव्हा राजासनावर बसलेला म्हणाला, पहा, मी सर्व गोष्टी नवीन करीतो. तो म्हणाला, लिही, कारण ही वचने विश्वसनीय व सत्य आहेत. तो मला म्हणाला, झाले, मी अल्फा व ओमेगा म्हणजे प्रारंभ व शेवट आहे. मी ताणलेल्या जीवनाच्या झऱ्याचे पाणी फुकट देईन. जो कोणी विजय मिळवतो त्याला या गोष्टी वारशाने मिळतील. मी त्याचा देव होईन आणि तो माझा पुत्र होईल. परंतु भेकड, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, खून करणारे, जारकर्मी, चेटकी, मूर्तीपूजक व सर्व लबाड माणसे ह्यांच्या वाट्यास अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल. हेच ते दुसरे मरण आहे. नंतर शेवटल्या 7 पिढ्यांनी भरलेल्या 7 वाट्या ज्यांनी हाती घेतल्या होत्या अशा 7 देवदूतांपैकी एक देवदूत येऊन माझ्याबरोबर बोलला. तो म्हणाला, ये नवरी म्हणजे कोकराची स्त्री, मी तुला दाखवतो. तेव्हा मी आत्म्याने संचरित झालो असता त्याने मला मोठ्या उंच डोंगरावर नेले आणि पवित्र नगरी नवी यरूशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना दाखविली. तिच्या ठाई देवाचे तेज होते. तिची कांती अतिमूल्यवान रत्नांनी शृंगारलेली होती. ती स्फटिकाप्रमाणे लखलखणाऱ्या यास्पे खडकासारखी होती. तिचा मोठा उंच तट होता. त्याला 12 वेशी होत्या आणि वेशीजवळ 12 देवदूत होते. त्या वेशीवर नावे लिहिलेली होती. ती इस्रायलाच्या संतानाच्या 12 वंशाची होती. पूर्वेकडे 3 वेशी, दक्षिणेकडे 3 वेशी, उत्तरेकडे 3 वेशी व पश्चिमेकडे 3 वेशी होत्या. नगरीच्या ताटाला 12 पाये होते. त्यावर कोकऱ्याच्या 12 प्रेषितांची 12 नावे होती. जो माझ्याबरोबर बोलत होता त्याच्याजवळ नगरीचे, तिच्या वेशीचे व तिच्या ताटाचे मोजमाप घेण्यासाठी सोन्याचे बोरू होते. नगरी चौरस होती. तिची लांबी जितकी होती तितकी तिची रुंदी होती. त्याने नगरीचे माप बोरूने घेतले. ते 600 कोस भरले आणि तिची लांबी, रुंदी, उंची समान होती. मग त्याने त्याच्या तटाचे माप घेतले. ते माणसाच्या हाताने 144 हात भरले. माणसाचा हात म्हणजे देवदूताचा हात. तिचा तट यास्पे रत्नाचा होता आणि नगरी शुद्ध काचेसारखी शुद्ध सोनेच होती. तिच्या तटाचे पाये वेगवेगळ्या मौल्यवान रत्नांनी शृंगारलेले होते. पहिला पाया यास्पे, दुसरा नीळ, तिसरा शिवधातू, चौथा पाचवा, 5वा गोमेद, 6वा लसना, 6वा सारदी, 7वा लसना, 8वा वैडूर्य, 9वा पुष्कर, 10वा सोनलसनी, 11वा वैडूर्य, 9वा 12वा पद्मराग. अशा रत्नांचे ते होते. 12 वेशी 12 मोत्यांच्या होत्या. एकेका मोत्याची होती. नगरीतील मार्ग पारदर्शक काचेसारखा शुद्ध सोनेच होता. त्यात मंदिर माझ्या पाहण्यात आले नाही, कारण सर्व समर्थ प्रभू देव व कोकरा हेच तिचे मंदिर होते. नगरीला सूर्यचंद्राच्या प्रकाशाची आवश्यकता नाही, कारण देवाच्या तेजाने ते प्रकाशित केलेली आहे आणि हाच कोकरा तिचा दीप. राष्ट्रे तिच्या प्रकाशाने चालतील आणि पृथ्वीवरील राजे आपले वैभव त्यात आणतील. तिच्या विषयी दिवसा बंद होणारच नाही, रात्र तर तेथे नाहीच. राष्ट्राचे वैभव व प्रतिष्ठा तिच्यात आणतील. तिच्यात कोणत्याही निषिद्ध गोष्टी आणि अमंगळपणा व असत्य आचरणारा इसम ह्यांचा प्रवेश होणारच नाही, तर कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेल्या लोकांचा मात्र होईल.